असा मेंदूला तडका बसला बघ, अशी तरतरी आली एकदम. आता तू सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी माझ्या डोक्यात घुसतील असं वाटतंय. सदा, अरे थंडीच्या दिवसात आलं घातलेला गरमागरम चहा हा प्रत्येकालाच हवा हवा असं वाटतो बाबा. तात्या, आपण जो आता चहा पिला त्यात पण उसानेच बनलेली साखर टाकलेली होती. आता त्याने जर आपल्याला जी तरतरी भेटलेली आहे त्याचा आपण फायदा करून घेऊ. म्हणजे आपली ऊसावरची राहिलेली चर्चा आता पूर्ण करू. पहिलं तर म्हणजे आपण ऊसाची आता ताकद समजून घेऊया. इतर वनस्पतीपेक्षा निसर्गाने ऊसाला जास्त ताकद भेटलेली आहे. आता बघा, शास्त्रीय भाषेत म्हणायचं झालं तर ऊस हा C4 या वनस्पतींच्या ग्रुपमध्ये बसतो. या गटातला जो काही वनस्पती असतात ते उष्ण वातावरणामध्ये स्वतःचं श्वसन कमी करून घेतात, म्हणजे मंदावून घेतात, आणि आपल्याला उपलब्ध असलेलं पाणी, नत्र आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हवेतला कार्बन डायऑक्साईड याचा पुरेपूर वापर करून ते इतर पिकांपेक्षा आपल्याला जास्त क्षमतेने असं उत्पादन देतात. अशा वनस्पतींना जर आपण चांगलं व्यवस्थापन दिलं तर ते आपल्याला चांगला प्रतिसाद देतात. तात्या, म्हणजे सदा तुला हे म्हणायचंय की पैलवान जर धावप्याचं चांगलं तरबेज असेल आणि त्याला जर योग्य पद्धतीने व्यायाम मिळाला आणि खुराक मिळाला तर तो कशी कुस्ती मारून नेईल, आहे ना? अहो तात्या, ऊसापासून जर जास्त टेनेज मिळवायचं असेल तर ते बेसिक काम करणे, मुळं पानं याच्या वाढीसाठी आणि कामासाठी आपल्याला त्याला पोषक वातावरण पुरावं लागते. याच्या अगोदर हंगामानुसार निवडलेली जात, बियाणं हे सुद्धा अत्यंत महत्वाचं असतं. सर्वात महत्वाचं 20 ते 25% आपल्या जर उत्पन्न वाढवायचं असले तर त्या जातीच्या अनुवंशिकतेप्रमाणे सुद्धा ते वाढवू शकतो आपण. हा म्हणजे गणपा हे असं झालंय की आता बेडकीनं किती फुगून मोठा व्हायचा प्रयत्न झाला तर ती काही सिंह बनत नाही. कसं बोलला तात्या? आता बघा, चांगली जात आणि बेनं निवडल्यानंतर आपण मुळांना आणि पानांना त्यांचं पोषक वातावरण पुरवणं हे आपल्या पीक व्यवस्थापनात येतं. मग ते जमीन किंवा जमिनीच्या खालचं व्यवस्थापन असो किंवा जमिनीच्या वरचं व्यवस्थापन असो. अरे सदा, हंगामानुसार चांगल्या जाती कोणत्या ते सांग ना, म्हणजे नंतर अडचण नको बाबा. बोंबल्या, महाराष्ट्रात जर आपण विचार केला तर डोळे झाकून आपण एकच जात लावू शकतो, ती म्हणजे कोयम 86-032. 1996 पासून ही जात सगळ्या बागांसाठी आणि सगळ्या हंगामांसाठी ही शिफारस केलेली आणि तिची योग्यता तिने स्वतःच निर्विवादपणे सिद्ध केलेली. आणि म्हणूनच त्या जातीला आपण वंडरकेन असं सुद्धा म्हणतो. या जातीची उत्पादक क्षमता चांगली आहे. त्याच्यानंतर याचं जर साखर उतारा म्हणायचं तर ती पण चांगली आहे. खोडवा पिकासाठी तर योग्य आहे. ही पाण्याचा ताण सहन करणारी आहे आणि सोबतच हिची रोग प्रतिकार क्षमता ती पण चांगली आहे. या व्यतिरिक्त कोयम 0265 ही जात क्षार सहनशील आहे. फुले 10,001, फुले 11,082, फुले 15,012 आणि फुले 92,005 अशा काही चांगल्या जाती पण आहेत. तात्या, या बघाकडे 86-032 जात आहे ना, आता ताण सहन करू शकते. पण आता माझ्या पोटाला काय ताण सहन होय ना, आता मला पहिले जेवलं पाहिजे बघ. होय अप्पा, आधी पोटोबा मग विठोबा. बाकी आता उद्या बोला.